नमस्कार मित्रांनो, आपण आता व्हिडिओ करतोय कॅम्स जी कंपनी आहे त्याचा कॉम्पिटिटर केफिन टेक्नॉलॉजीज. ओके, त्याचं इन्व्हेस्टर प्रेझेंटेशन आपण बघतोय आता. तर कॅम्स ही एक कंपनी आहे की जी म्युच्युअल फंड्स हँडल करते. ओके, दे आर रजिस्टर्स अँड ट्रान्सफर एजंट्स ऑफ म्युच्युअल फंड्स, सर्टन म्युच्युअल फंड. आणि केफिन टेक्नॉलॉजी उरलेले म्युच्युअल फंड ट्रान्सफर, या दोघांनी बिझनेस डिवाइड करून घेतलेला आहे. ओके, सर्टन थिंग्स दे हँडल अँड अदर थिंग्स बॅलन्स थिंग्स केफिन टेक हँडल्स. ओके, तर व्यंकटा सत्य नागा नडेला इज अ चेअरमन, मॅनेजिंग डायरेक्टर अँड चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर. सॉरी, विवेक नारायण माथुर चीफ फायनान्शियल ऑफिसर, आणि अमित मुरारका चीफ फायनान्शियल ऑफिसर इंटरनॅशनल बिझनेस. म्हणजे इंटरनॅशनल सुद्धा म्युच्युअल फंडमध्ये बिझनेस करतात. ओके, स्केल प्लॅटफॉर्म विथ इंटिग्रेटेड एफ ए अँड आर टी ए कॅपेबिलिटीज. ओके, ट्रान्सफर एजंट्स, आर टी एज ट्रान्सफर एजंट, स्ट्रॉंग ट्रॅक रेकॉर्ड अँड ग्रोथ वगैरे वगैरे. ठीक आहे. ओके, तर 29 आउट ऑफ 54 एम्स इन इंडिया दे आर सर्व्हिस. म्हणजे 29 म्युच्युअल फंड यांच्याकडे आहेत आउट ऑफ टोटल 54, म्हणजे ऑलमोस्ट लाईक मोर दॅन हाफ यांच्याकडे आहेत. ओके, आणि कुठले कुठले आहेत ते आपण पुढे नंतर बघूया. ओके, लार्जेस्ट इन्व्हेस्टर सोल्युशन प्रोव्हायडर वगैरे वगैरे. ॲव्हरेज डेली ट्रान्झॅक्शन 2.4 मिलियन. ओके, एवढी होतात त्यांची. न्यू प्रोडक्ट्स लॉन्च. ओके, इश्युअर सोल्युशन्स म्हणजे बेसिकली IPO वगैरे पण बघतात की न्यू NFO. याच्यामध्ये NFO असतं, इकडे IPO नसतं, NFO असतं. ओके, 17 न्यू सिटीज येट टू गो लाईव्ह. ओके, एक्सपान्शन मोड मध्ये कंपनी. या की हायलाइट्स काय, डोमेस्टिक म्युच्युअल फंड इन्व्हेस्टर सोल्युशन्स. या हे त्यांचे टोटल व्हर्टिकल्स आहेत. दिस नंबर 1, नंबर 2 इंटरनॅशनल पण आहे. ओके, नवीन कॉर्पोरेटचे पण म्युच्युअल फंड्स लोक हे घेतात. तर इश्युअर सोल्युशन्स. ओके ना, NPS पण हे लोक डिलिव्हर करतात. काय काय त्याच्यासाठी पाहिजे तुम्हाला NPS पण तुम्ही करू शकता. आणि वेल्थ इन्व्हेस्टर पण त्यांच्याकडे रजिस्टर करून तुमचे वेल्थ अकाउंट पण उघडू शकता. इज मोस्ट इम्पॉर्टंट. ओके, ओव्हरऑल AUM बघा कसं वाढलेलं आहे म्युच्युअल फंडाचं. ओके, भारतात म्युच्युअल फंड इंडस्ट्री कशी ग्रो करते त्याचं उत्तम उदाहरण आहे. ओके, 38 लाख करोड होते आधी, ते आता 77 का ह्याच्यावर पुढे आता जुनं आहे प्रेझेंटेशन, पण आता ऑलरेडी इट इज क्रॉस 82 लाख करोड म्युच्युअल फंड्सचं टोटल इन्व्हेस्टमेंट. मंथली SIP फ्लोज बघा कसे झाले 2022 पासून. मंथली SIP फ्लोज बिलियन, म्हणजे 1 बिलियन इज 100 करोड, 29,000 करोड आहे तिथे. ओके, फ्रॉम 12,900 करोड पासून ते डबल झालं, मोर दॅन डबल. या दिस इज इक्विटी एवढं वाढलेलं आहे. त्याच्यानंतर मला माहिती इक्विटी असतं, गोल्ड असतं, डेट फंड पण असतात, पण इक्विटीचं एवढं वाढलेलं आहे AUM. या आणि ऑब्विसली फोलिओ नंबर बघा केवढे वाढलेत. टोटल फोलिओ यांचे 138 मिलियन पासून ते 252 मिलियन पर्यंत झालं. म्हणजे 25 कोटी फोलिओ झाले त्यांच्याकडे. 13 कोटी ते 25 कोटी, डबल इन जस्ट 3 इयर्स. आणि जेवढी सप्लाय किंवा जेवढी डिमांड जास्त म्युच्युअल फंडला किंवा शेअरला, तेवढा त्याचा भाव वाढणारच. ओके, सप्लाय डिमांड गणित आहे याचं. आणि मधून पडतं तेव्हा तुम्ही घ्यायला पाहिजे, आणि नंतर वर गेलं की विकायला पाहिजे. म्युच्युअल फंड असो किंवा इक्विटी असो, म्युच्युअल फंड असो तुम्ही विकू शकता, परत घेऊ शकता. या तुम्हाला म्युच्युअल फंडात दिसतो प्रॉफिट काय 50% दिसतो, ऑब्व्हियसली नीड टू सेल दॅट, कारण पुढच्या 2 वर्षामध्ये तो एका वर्षात तो पडतोय नेहमी. आणि यू कॅन ट्रीट म्युच्युअल फंड्स ऑल्सो लाईक इक्विटी. दॅट इज माय ओपिनियन. यू कॅन चेक विथ युअर ॲडवायझर वगैरे. पण म्युच्युअल फंड्स ऑल्सो फॉल सेम वे ॲज इक्विटीज फॉल. आणि कमी नाही पडत, दणादण पडतात ते सुद्धा. बरेच लोक म्हणतात म्युच्युअल फंडात कमी पर्सेंटेज पडतं, असं नाही. तिकडे सुद्धा दणादण पडतात. आणि मे बी युल फाईंड आता पोलिओमध्ये ज्यांनी गेल्या 2 वर्षामध्ये इन्व्हेस्टमेंट सुरू केले त्यांचे -20%, -30% सुद्धा असेल म्युच्युअल फंडामध्ये, तसं इक्विटीमध्ये सुद्धा आहे. ओके, सो म्युच्युअल फंड इज सही आहे, बट इट इज ऑल्सो कम्स विथ अ रिस्क अटॅच टू इट, जस्ट लाईक इक्विटी. कारण इक्विटी म्युच्युअल फंड आहे. ओके, मिड साईज इक्विटी ओरिएंटेड AMCs वगैरे वगैरे हे ओव्हरऑल AUMs. ओके, केफिन टेक आणि इंडस्ट्री वगैरे अशी वाढली, केफिन टेक असा वाढलाय. सो दे आर जस्ट कम्पेअरिंग देमसेल्स विथ कॅम्प्स. Okay, so moreover, they are going in hand in hand. Yeah, depending on the AUM growth. त्यांनी ते जे हँडल करतात ते पैसे. AUM म्हणजे काय, पैसे. नेट फ्लोज किती, SIP पण वाढल्या, नेट फ्लोज पण वाढले. ओके, ट्रान्झॅक्शन व्हॉल्यूम सगळंच वाढलं यांचं. ओके, लाईव्ह फोलिओज फक्त इथे
13% पडलेले आहेत लाईफ व्हॅल्यूज. कारण आता मार्केट पडल्यामुळे लाईफ व्हॅल्यूज थोडे कमी झाले. म्हणजे लोकं आता घेत नाहीयेत. पैसे विकून टाकलेत लोकांनी. भिवून कधीच विकायचे नाही. काही लोकांना विकलेले दिसतात. ओके. मेंटेनिंग सोल्युशन, मेंटेनिंग लिडरशिप पोझिशन. ऑब्व्हियसली कोणी शेअर मार्केटमध्ये आला तर तो ग्रोच होणार आहे. कारण इंडिया इज ग्रोइंग, सो इज नो ऑप्शन बट टू ग्रो. या भारत पेट्रोलियम यांना आरटी अपॉइंट केलेलं दिसतंय नवीन. न्यू आयपीओज, आयपीओमध्ये पण लक्ष घालतात दिसतंय. तो भारत कोकिंग कोल यांनी हँडल केला. सेंट्रल माइन प्लॅनिंग अँड डिझाइन इन्स्टिट्यूट येणार आहेत. यशोदा हॉस्पिटल हे सगळे येणार आहेत पुढचे. मेन बोर्ड आयपीओज मॅनेज बाय केफिन टेक. हे बरंच ना इश्यूज आहेत. 35% ऑफ मार्केट शेअर इन टर्म्स ऑफ नंबर ऑफ आयपीओ. म्हणजे 35% आयपीओ यांनी मॅनेज केलेले आहेत. दॅट्स गुड. आयपीओला त्यांना फीज मिळते. ओके. हँडलिंग फी मिळते आणि इट इज क्वाईट सम्पच्युअस. इंटरनॅशनल इन्व्हेस्टर्स. ओके. हे सुद्धा भरपूर आहे त्यांच्याकडे. थायलंड, मलेशिया, हाँगकाँग, ओके, कॅनडा, मिडल ईस्ट. Those people also want to invest in India. Okay, number of clients increased to 93 international clients म्हणते मोठे क्लायंट्स. ट्रान्झॅक्शन व्हॉल्यूम पण त्यांचा वाढलेला आहे. Q2 25 आणि Q1 25 ते Q2 आता थोडा कमी झाला कारण मार्केट पडलेलं आहे म्हणून. पण ओव्हरऑल इट विल ग्रो फॉर शुअर. आय एम व्हेरी कॉन्फिडंट अबाउट इट. ओव्हरऑल AUM वाढतच आहे. ट्रान्झॅक्शन व्हॉल्यूम थोडा कमी झाला. म्हणजे ट्रान्झॅक्शन लोक करत नाहीत कारण प्रॉफिट असेल तर ट्रान्झॅक्शन करणार ना. आणि घेणार कधी तर मार्केट खाली असेल तेव्हा घेणार. तर आता घेतील माणसं हळूहळू. जेव्हा ट्रम्प डील झालेला आहे तेव्हा हळूहळू घेतील. ओके. अदर इन्व्हेस्टर सोल्युशन, यंगर अँड फास्टर ग्रोइंग बिझनेस वगैरे वगैरे. ओके. टोटल नंबर ऑफ फंड 644. ओके, ग्रेट. आता फायनान्शियल बघू यांचं. ओके. पॅट यांचा 8.4% वाढलेला आहे. म्हणजे हे टोटल बघितलं आपण तर दिस मस्ट बी इन टर्म्स ऑफ प्रॉब्ली करोर्स. ओके. रेव्हेन्यू फ्रॉम ऑपरेशन्स इज 3000 काय मग सगळी मिलियन आहे. ओके. ऑल फिगर्स आर मिलियन्स. सो 309 कोटी यांचा रेव्हेन्यू आला Q2 मध्ये. ओके. H1 मध्ये 583 करोड आला आणि टोटल वर्षामध्ये 1000 कोटी रेव्हेन्यू यांचा नक्कीच आलेला आहे. आणि पॅट यांचा 170 कोटी आला हाफमध्ये. तो 170 गुणिले 2 म्हणजे 340 कोटी तर नक्कीच येईल. आणि हा H1 मध्ये वाढून आलेला आहे. 8% वाढलेला आहे. त्यामुळे ग्रोईंग प्रॉफिटेबिलिटी आहे यांची. आणि ऑब्व्हियसली हे पण रेव्हेन्यू फ्रॉम ऑपरेशन्स पण 12% वाढलाय. प्रॉफिट 8% वाढलाय. आणि EPS पण 8% वाढलेली आहे. ओके. त्यामुळे दे आर डुईंग गुड. केफिनटेक इज ॲक्च्युअली कंपनी विच मॅनेजेस म्युच्युअल फंड्स ऑफ लेट्स से निप्पॉन ॲसेट मॅनेजमेंट किंवा टाटा यांच्याकडे असेल किंवा अजून ना मे बी यांच्याकडे मोतीलाल ओसवाल पण असू शकतो. लेट्स सी ते आहे पुढे. सो असा रेव्हेन्यू फ्रॉम ऑपरेशन्स Q2 ला एकदम वाढलेला आहे. ओके. 2024 आणि इबिटा आणि मार्जिन साधारण 45% सुमारास आहे. ओके. आणि पॅट मार्जिन पण 30च्या सुमारास आहे. ओके. 30% डॅम गुड पॅट मार्जिन. व्हेरी गुड. 30% म्हणतो ना तुम्हाला मिनिमम 15% धंदा करायला पाहिजे. ते लोक तर 30% धंदा करतात. सो दॅट्स डॅम गुड. ओके. रेव्हेन्यू फ्रॉम ऑपरेशन्स 3 वर्ष वाढलेला आहे. मध्ये पण वाढलेला आहे. त्यामुळे 2024 हाच ग्राफ कंटिन्यूस राहणार. इबिटा मार्जिन, पॅट मार्जिन बघतो डायरेक्टली. पॅट मार्जिन वाढलेलं आहे. आता या H1 मध्ये कमी झालंय थोडं. 30 पासून 29 झालं. 1%च कमी आहे. पण ओव्हरऑल दे विल गेट बॅक टू 30%. ओके. सो नॉट अ प्रॉब्लेम हिअर. पण आता स्टॉक पडलेला आहे म्हणून तुम्हाला मी प्रेझेंटेशन दाखवतो. जे मी प्रेझेंटेशन तुम्हाला दाखवतोय तो स्टॉक सध्या पडलेला असल्यामुळे ऍटलीस्ट 20%, 30%. त्याच्यामुळे तुम्ही इन्व्हेस्ट करायला पाहिजे. बिकॉज एंट्री पॉईंट इज द मोस्ट इम्पॉर्टंट पॉईंट इन युअर इन्व्हेस्टमेंट जर्नी. सर हे बघा मार्जिन यांचं कसं कसं चाललंय. ते आता H1 आणि H1 मध्ये बघूया मार्जिन यांचं. मार्जिन म्हणजे ऑपरेटिंग मार्जिन 42% आणि गेल्याला 43.7% होतं. 1% कमी झालेला आहे. नेव्हरदलेस ओव्हरऑल मार्जिन पण 1% कमी झालेला आहे. पण डझंट मॅटर. इट्स अ गुड रेंज ऑफ 30% असल्यामुळे 1% कमी म्हणजे नथिंग. ओके. आता हे सगळे त्यांची मॅनेजमेंट टीम दाखवलेली आहे. ओके. ते तुम्ही डिटेलमध्ये जेव्हा वेळ असेल तेव्हा बघा, वाचा. ओके. साऊथ बेस्ड कंपनी आहे, हैदराबाद बेस्ड कंपनी आहे. आणि फॉरेन पोर्टफोलिओ इन्व्हेस्टर्स यांच्याकडे 25% आहेत. ओके. नंतर प्रमोटर्स मार्केट कॅप प्रमोटर्सचे पण यांच्याकडे म्युच्युअल फंड्स जे आहेत 30% आहेत. म्युच्युअल फंड्स, बँक्स अँड इन्शुरन्स. ओके. शेअर होल्डिंग पॅटर्न आहे. तर प्रमोटर स्वतःचे 22% आहेत. ओके. फॉरेन पोर्टफोलिओ FPI 25% इन्व्हेस्ट केलेला आहे. म्हणजे FII म्हणतात ते.
लोकल माणसांनी 12% इन्व्हेस्ट केले लोकल म्युच्युअल फंडांनी आणि बँक्सवाले पण 12% ठेवले त्याच्यामध्ये आणि पब्लिक. ओके. सो दिस इज व्हॉट इज दर इन्व्हेस्टर ग्रुप. ओके. ओव्हरऑल मार्केट कॅप 18,000 कोटी आहे. म्हणजे हा नक्कीच मिड कॅप पण लार्ज कॅपकडे जायची तयारी आहे. 20,000 कोटीच्या पुढे गेला की लार्ज कॅप बनेला. आणि कोणाकोणी इन्व्हेस्टमेंट केलं याच्यामध्ये बघा. अबरदीन ही मोठी इन्व्हेस्टमेंट कंपनी आहे. FII अबुधाबी. BlackRockने पण इन्व्हेस्ट केलं. कॅलिफोर्निया स्टेट टीचर्स रिटायरमेंट फंड. बघा तिकडचे रिटायरमेंट फंड मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करतात, कॅपिटल मार्केटमध्ये. आपल्याकडचे रिटायरमेंट फंड किंवा पेन्शनचे लोक तुम्ही इन्व्हेस्टमेंट करत नाही, तुम्ही पेन्शन सुद्धा याच्यामध्ये इन्व्हेस्ट करायला पाहिजे. काय उरतं ते. ठीक आहे. हे लोक रिटायरमेंट सिस्टमसाठी इन्व्हेस्ट करतात, की तुम्हाला पुढे पैसे लागतील म्हणून. तर तुम्हाला आता लागत नाहीत पैसे सध्या, तर इन्व्हेस्ट करा ना. दे विल ग्रो ॲट 10% 11% मिनिमम. आणि तुमचा लक जर चांगला असेल आणि मार्केट वर गेलं तर ऑब्व्हियसली इट विल यील्ड यू 20% रिटर्न ऑल्सो. ओके. 20% इंटरेस्ट तुम्हाला नको असलं तर मग तुम्ही हे व्हिडिओ बघूच नका. राईट. जस्ट वेस्टिंग युअर टाइम. गोल्डमन सॅक्स पण आहे याच्यामध्ये. फ्लोरिडा रिटायरमेंट सिस्टीम पण आहे. इंडस कॅपिटल. ओके. ऑल दीज आर FII. व्हॅनगार्ड आहे. सगळे उत्तमोत्तम लोकांनी गुंतवलेले आहे आणि त्यांचे 25% होल्डिंग आहे. त्याच्यामुळे घाबरायचं काही कारण नाही. हे लोक काही विकणार नाहीत के फिनटेक. आणि भारतीय MFनी कुठले आहेत? ॲक्सिस म्युच्युअल फंड आहे, बजाज अलायन्स आहे, बंधन बँक आहे. ओके. सो ऑल दिस पीपल आर देअर. यू नो. सो थँक यू. सो दिस इज व्हॉट इज देअर प्रेझेंटेशन. आणि यांच्या टोटल काय काय हँडल करतात ते भरपूर म्युच्युअल फंड त्यांच्याकडे आहेत. तर मी सांगितलं की टाटाचा आहे, निप्पॉनचा आहे, मोतीलाल ओसवालचा पण आहे. ओके. तर तुम्ही बघा, डिटेल आहे याच्यामध्येच. and you'll be able to understand it better by going through this presentation. And then the annual report पण तुम्ही बघू शकता. Yeah. आणि ऑब्व्हियसली तुम्ही याचं जर पी बाय वगैरे वगैरे हे बघा, प्रमोटरचे 22% आहेत, 23%. ओके. याने 49% स्टार्ट केलं, पण इतर लोकांनी घेत गेले जास्त. याने FII ला जास्त विकलेले. या. सो FII has gone from 8% to 26%. आणि पब्लिक has gone from 18% to 26%. पब्लिकने पण घेतलेले शेअर्स. आणि त्याचा स्टॉक PE 51 आहे. महाग वाटतोय हा, पण महाग नाही आहे हा शेअर. ओके. नेहमी चांगले स्टॉक्स नेहमीच महाग असतात. असे वाटतात महाग, पण ते नसतात. आणि हा शेअर पडलेला आहे आता तरी. ROC आणि ROE 25% अराउंड असला आणि फेस व्हॅल्यू 10 आहे, त्यामुळे स्प्लिट व्हायची दाट शक्यता आहे गोइंग फॉरवर्ड इन नेक्स्ट 1 or 2 इयर्स. आणि हा शेअरचा पीक होता 1500. 1500 वरून आता 1000ला येतो. 1000च्या पण खाली होता, 967ला होता. ओके. पण ऑब्व्हियसली तुम्ही तुमच्या टेक्निकल एक्सपर्टला विचारून गुंतवा पैसे. आणि ह्याची बघा कशी आहे. ज्यांनी ज्यांनी गुंतवले 2022ला, तर किती जुना आहे हा शेअर? 2023 पासून दिसतोय. ओके. के फिनटेक 2023 पासून तुम्ही बघितलं तर तेव्हा होता शेअर हा 344. ज्या लोकांनी तेव्हा घेतला, ओके, आणि ठेवले, ते पण मोठे झाले. आणि ज्या लोकांनी इथे घेतला त्यांना सुद्धा प्रॉफिट मिळाला. त्यामुळे तुम्ही ट्रेडिंग आणि इन्व्हेस्टमेंट दोन्ही अकाउंटमध्ये हा शेअर घ्या. इन्व्हेस्टमेंटमध्ये हा शेअर विकू नका. 1500च्या पुढे गेला, 2000ला गेला तरच विका. आणि ट्रेडिंगमध्ये यू कॅन सेल ॲट मे बी 20% इफ ते ग्रोज लाईक धिस. ओके. आता या तुम्ही किमतीला घेतला समजा किंवा इथे घेतला, ऑब्व्हियसली व्हेन इट गोज टू 1300 यू कॅन सेल अँड अगेन इट विल कम बॅक. लाईक इथे विकला, इथे घेतला, इथे विकला, इथे घेतला, असं तुम्ही ट्रेडिंग पण करू शकता. सो दस 1, 2, 3, 4 opportunity of selling and buying opportunities. 1, 2, 3, 4, 5, 6, 7 buying opportunities in 1 year. Okay. What more you want? Okay, you can earn money just like this, like this. Yeah. पण तुम्ही इंटरेस्ट दाखवला पाहिजे आणि उत्तम DNAच्या शेअरमध्ये जो डान्सिंग शेअर आहे त्याच्यामध्ये घ्यायचं. आणि ज्याचे टेक्निकल चांगले आहेत, प्रॉफिटेबिलिटी चांगली आहे, डिव्हिडंड देतोय, 40% डिव्हिडंड वाटून टाकतोय बघा. डिव्हिडंड पे आउट फ्रॉम 2024-2025. त्याच्या आधी नव्हते वाटले, कारण पैसे नव्हते कंपनी. आता आल्यानंतर स्टार्टेड डिस्ट्रीब्युटिंग फॅट डिव्हिडंड. ओके. आणि जे प्रॉफिट असे वाढलेले आहेत. ओके. 150 करोड ते 350 करोड. आणि प्राइस आता 14% पडले, प्रॉफिट वाढलाय 16%, पण प्राइस पडले 14%. ओके. इक्विटी कॅपिटल 172 कोटी आहे, जास्त आहे. इट्स फाईन. या अशी स्टोरी आहे केफिनटेक नावाच्या म्युच्युअल फंड होल्डिंग कंपनीची. ओके. इट इज अ कॉम्पिटिटर टू CAMS. CAMS सुद्धा घेण्यासारखं आहे आणि केफिनटेक सुद्धा घेण्यासारखं आहे. दोन्ही
कंपन्यांचे उत्तम DNA आहेत, पण घ्यायचा केव्हा तर फॉल झाल्यानंतर. आणि फॉल आता गेलेला आहे. कॅम्प्स आणि केफिनटेक दोन्ही वाढायला लागले. कॅम्प्स टी बराच वाढलेला आहे, पण केफिनटेक तरी अजून खालीच दिसतोय. 1000ला काही वाईट नाही हा शेअर. यू कॅन सेल इट ॲट डेफिनेटली 10% तर 1100ला असा इट विल गो विदिन नेक्स्ट 1 मंथ. ओके. बघा तुम्हाला पटतंय का? त्याप्रमाणे ॲक्शन घ्या. शूर व्हा थोडंसं धैर्य दाखवा आणि गुंतवा पैसे. थोडं गुंतवा. तुमच्या कॅपॅसिटीप्रमाणे. तुमची कॅपॅसिटी जी रिस्क टेकिंग कॅपॅसिटी आहे ती थोडी वाढवा. कारण आता मार्केट वर जायला सुटलेलं आहे असं मला वाटतं. अजून एक डाऊन येईल. इलॉट थेरी वेव्ह प्रमाणे मे बी अनदर वन डिप माइट कम, बट गोइंग फॉरवर्ड Indian market will be all बल्ले after another 1 year or even earlier than that, maybe after 6 months. या दिवाळीपर्यंतच तुम्हाला जोरदार दिवाळीची खरेदी घ्यायला चान्स देईल. ओके. बघा पटतंय का? आणि इन्व्हेस्ट केले तरच तुम्हाला पैसे मिळणार ना. बाय काहीच नाही केलं तर कसे मिळणार तुम्हाला पैसे? त्यामुळे बाय करा. माझे व्हिडिओ परत बघा. ज्ञान तुमच्या डोक्यामध्ये बसलं पाहिजे आणि तुम्ही याला ॲडिक्ट होऊ नका. पण पॅरलली याला डायव्हर्स पण करू नका. ओके. वीकली वन्स यू कॅन ओपन युअर अकाउंट अँड सी व्हॉट इज हॅपनिंग. आणि जर बाय करा किंवा 20% प्रॉफिट असेल तर सेल करा. ओके. इट्स ऑल अप टू यू टू अर्न द मनी. माय जॉब इज टू टेल यू हाऊ टू अर्न मनी, व्हेअर फ्रॉम टू अर्न मनी, आणि मार्केटचे कसे कंगोर आहेत, इन्व्हेस्टमेंटचे कसे कंगोर आहेत, ट्रेडिंगचे कसे कंगोर आहेत, दोन्हीमध्ये तुम्हाला पैसे मिळतात. तर बघा, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि पुढे पाठवा. लोकांना श्रीमंत करणार. तुम्ही पण पुण्य मिळवता, मी पण पुण्य मिळवतो. ओके. व्ह्यूअर्स वाढवा. पूर्ण व्हिडिओ बघा. पूर्ण व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला अर्धवट ज्ञानाने तुमचं नुकसान होईल. ओके. थँक्यू सो मच. बाय.